नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक रे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामच्या पेजवर। आज सकाळी गेलतं कंट्रोल आणायला। हे बघा, असं कंट्रोल आणायला जाताना घ्यायला लागतं 2 पिशव्या पिवळं रेशन कार्ड। कंट्रोल देणारा विशाल माने आमचा वर्गमित्रच आहे, त्यामुळे काय विषय नाही हो। गर्दी होती, गर्दीनं राहून मग कंट्रोल भरून व्यवस्थित घेऊन व्यवस्थित घरला आलो। त्यानंतर गेलतो सरकार दवाखान्याला। विषय काय झालं, काल रात्री पाय मुरगाळलेलं, म्हणून म्हटलं जरा उगाच दाखवून येऊया। पण दाखवून आल्यावर इफेक्ट त्यांचा सांगतो काय 3 ते 4 तासातच त्यांच्या गोळ्या घेतल्यावर कमी झालं। मग दुपारी 12-12:30ला जेवलं, तोपर्यंत दोस्ताचा फोन आला। चल म्हणला जरा जाऊन या जयसिंगपूरला। तिच्या आईला काळं तर एवढं झालं, मी म्हटलो आता पाऊस येते का नंतर पाऊस येते, बघा जरा सिनेमॅटिक शॉट्स। आम्ही आलतो इथं आलासे काका बँकेत, जयसिंगपूरच्या त्यांच्या शाखेत। ह्यातनं वरती आत गेल्यानंतर काम काय आमचं झालं नाही, काय सांगायचं। बसलं अर्धा-पाऊण तास बसलं आणि आलं। मग संध्याकाळी गेलं तर शेताकडे, त्यावेळी पण बघा वातावरण कसलं खतरनाक झाले। पावसाळ्यात काय पण म्हणा, वातावरण बाकी छान होते, मन प्रसन्न होते वातावरण बघून। उन्हाचा तडाखा नाही, काय नाही, थंड पण लई नसते, भारी वाटते। आणि मजा बघा आता पुढं। सप्ताही डांबरी सगळी भिजल्या, मागे वाळलं होतं आणि हे भिजलंय बघा इकडं। काय काय बघा, काय भिजलेलं दिसाले काय डांबरी? मी डांबरी भिजलेलं दिसाले की नाही? हो दादा, डांबरी भिजलेलं हो काय भिजलंय काय? हां, हे डांबरी भिजलेलं आहे बघा हे। हां, संध्याकाळी आलतं इथं चकोते दाताचा दवाखाना इथं। मग दात जरा किडलेलं, त्यामुळे जरा दाखवायला आलतो। डॉक्टर म्हणला दात काढायला लागतं, नसलं तर रूट क्लिनिंग करून घे। मग गोळ्या दिलं आणि मग गोळ्या जाऊन इथनं घेतला आणि घरला आलो।